हाय हॅलो नमस्कार. मी सुंदर सोनवणे तुम्हा सर्वांचं माझ्या फार्मसी सुंदर या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आज आपण एक संवेदनशील विषय म्हणजे पांढरे डाग किंवा विटिलिगो याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. विटिलिगो हे का होते, कोणती औषधे किंवा उपचार मदत करू शकतात आणि याबाबत समाजामध्ये पसरलेल्या गैरसमजावर कसा मात करावी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती मिळेल. नेक्स्ट पॉइंट आहे आपला पांढऱ्या डागांची ओळख आणि गैरसमज. सर्वप्रथम पांढऱ्या डागाबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. पांढरे डाग म्हणजे त्वचेवरील काही भागांचा रंग निघून जाणे. हा आजार संसर्गजन्य नाही, म्हणजेच तो एकमेकांना होत नाही. यासाठी योग्य उपचार घेतल्यास हा आजार नियंत्रणात आणता येतो. आता पाहूया समाजामध्ये असलेले गैरसमज. पहिलं म्हणजे पांढरे डाग हे लागणारे असतात. ही समजूत चुकीची आहे. हे फक्त त्वचेच्या अस्वच्छतेमुळे होतात. पांढरे डाग हे त्वचेच्या रंग तयार करणाऱ्या पेशींशी संबंधित समस्या आहे. नेक्स्ट पॉइंट आहे पांढऱ्या डागाची कारणे. आता पाहूया पांढऱ्या डागांची प्रमुख कारणे कोणती आहेत. पहिला आहे ऑटोइम्यून डिसऑर्डर. शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली त्वचेच्या मेलानोसाइट्सवर म्हणजेच रंग तयार करणाऱ्या पेशींवर हल्ला करते. आणि दुसरं म्हणजे आहे अनुवंशिकता. कुटुंबातील सदस्यांना पांढरे रंग असल्यास इतरांना होण्याची शक्यता वाढते. तिसरा पॉइंट आहे पोषणातील कमतरता. जसे की विटॅमिन डी, विटॅमिन B12 आणि फॉलिक ऍसिडची कमतरता असेल तर अंगावरती पांढरे डाग येतात. दुसरं म्हणजे त्वचेवर दुखापत म्हणजे जखम, सनबर्न किंवा त्वचेच्या रासायनिक दुष्परिणामामुळे डाग येऊ शकतात. आणि पाचवं म्हणजे ताणतणाव. मानसिक तणावामुळे हा त्रास वाढू शकतो. चला पाहूया पांढऱ्या डागांची लक्षणे कशी ओळखायची. त्वचेवर पांढऱ्या रंगाचे ठिपके किंवा पट्टे दिसणे. सामान्यतः चेहरा, गळा, हात, पाय किंवा जननेंद्रियाभोवती दिसतात. केसांमध्ये लवकर पांढरेपणा येणे. डागांभोवती त्वचा काही वेळा गडद रंगाची होते. चला पाहूया पांढऱ्या डागाचे प्रकार काय आहेत ते. पहिला आहे फोकल विटिलिगो म्हणजे एकाच ठिकाणी लहान डाग दिसतात. दुसरा आहे सेगमेंटल विटिलिगो म्हणजे शरीराच्या एका बाजूला डाग दिसतात. आणि तिसरं म्हणजे जनरलाइज विटिलिगो म्हणजे संपूर्ण शरीरावर पसरलेले डाग. चला पाहूया पांढऱ्या डागावर काही घरगुती उपाय करता येतात का. पहिला आहे हळद आणि नारळ तेल. हळद पाण्यात उकळून त्यात नारळ तेल मिसळा आणि डागांवर लावा. आणि दुसरं म्हणजे अल्फा अल्फा मेथीच्या कोंबाचं पाणी. मेथीचे कोंब खाल्ल्याने त्वचेतील पोषण सुधारते. तिसरं आहे लिंबाचा रस आणि मध रोज पाण्यासोबत सेवन करा. चौथा आहे आवळा ज्यूस. त्वचेचा रंग सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. नेक्स्ट पॉइंट आहे औषधोपचार. पहिला आहे म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार असे असू शकतात जसे की स्टिरॉइड क्रीम्स, त्वचेतील दाह कमी करण्यासाठी बीटामेंथासोन. आणि दुसरं आहे टॉपिकल इम्युनोमॉड्युलेटर म्हणजे टॅक्रोलिमस ऑइंटमेंट, त्याला प्रोटोपिक उपयोगी ठरतो. तिसरं आहे फोटोथेरपी म्हणजे UV किरणांचा वापर करून त्वचेचा रंग सुधारला जातो. आणि चौथा आहे सर्जरी. गंभीर परिस्थितीमध्ये त्वचेची ग्राफ्टिंग केली जाते. पुढचा मुद्दा आहे आहारातील बदल. पांढऱ्या डागांमध्ये योग्य आहार घेतल्याने सुधारणा होऊ शकते. पहिलं आवळा, पालक, बीट, गाजर यांचा समावेश करा. आणि दुसरं म्हणजे विटॅमिन B12, फॉलिक ऍसिड समृद्ध पदार्थ खा. आणि तिसरं आहे चहा, कॉफी आणि जंक फूड कमी करा. पुढचा पॉइंट आहे मानसिक आणि सामाजिक दृष्टिकोन. समाजातील गैरसमजावर कशी मात कराल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. याबद्दल खुल्या मनाने चर्चा करा. आणि तणाव टाळण्यासाठी योग किंवा ध्यानाचा अभ्यास करा. मित्रांनो, पांढऱ्या डागाबद्दल योग्य माहिती आणि वेळेवर उपचार घेतल्यास हा त्रास कमी करता येतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि फार्मसी सुंदर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.